नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आपल्या घरची दिवाळी आपण साजरी करतोय, कलर्स मराठीची दिवाळी साजरी करतोय आणि त्याच निमित्ताने दोन असे गोड कलाकार माझ्यासोबत आहे. म्हणजे त्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतोच आहे, पण त्यांनी ह्यावेळी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला दिवाळीसाठी. तर त्यांनाच विचारूया काय कसे आहेत दोघे. मस्त निखिल, थँक्यू. धमाल येते आणि खरंच रिअली फिलिंग गुड की आज इकडे सगळ्यांसोबत आहे. आम्ही दोघं आलो आहे आणि आपले सहकलाकार, आपले मीडियाची मित्रमंडळी, सगळेच चॅनलची लोक, त्यामुळे एकाच छताखाली सगळे आल्यावरती एक वेगळीच धमाल येते. त्यामुळे बरं वाटतं असं कामातनं एक ब्रेक मिळाल्यावरती. नाही, मी तुम्हाला तेच विचारणार होतो की दिवसभर आपली शूटिंग सुरू असते, सकाळचं शेड्यूल असतं, संध्याकाळचं शेड्यूल असतं, या सगळ्यात कशी तयारी झाली सगळं? खरं तर ही जी दिवाळी धमाका नाईट आपण बोलू शकतो ती खूपच आम्ही एन्जॉय करतो आहे. कारण रोज शूट असतं आणि किती दिवसांनी असं डमशरास असू दे किंवा गाण्यांचा प्रोग्राम असू दे, तर खूपच धमाल करतो आम्ही ऑनेस्टली. आणि तू काय सांगशील? मी असा माणूस आहे की मी सणासुदींना आणि अशा ज्या गोष्टी आहेत, असे जे प्रसंग असतात जे वर्षातनं एकदाच येतात, मी आवर्जून वेळ काढतो त्यासाठी. माझे प्रयत्न हेच असतात की मी भरपूर काम करतो, भरपूर मेहनत घेतो, जसे बाकी माझे सहकलाकार तेवढीच मेहनत घेतात, सगळेच अख्खी टीम घेते. पण मला असं वाटतं की मी कॉन्शियसली हे एफर्ट्स घेतो की जर मी 12 तास 13 तास काम करतो आहे, तर मग मी जेवढा कामाच्या बाबतीत पर्टिक्युलर आहे तेवढंच मी मग माझी मजा करण्याच्या बाबतीत ते तितकंच पर्टिक्युलर आहे. कारण मला जेव्हा माहिती आहे की दिवाळी आहे, गणपती आहे, मग मला माझ्या घरच्यांसोबत, मग मला जर ट्रॅव्हल करायचं असेल, कुठे जायचं असेल, काही आपल्या जवळच्या मंडळींसोबत मला काही साजरा करायचा असेल, तर मी त्यासाठी काही करत असेल तरी आवर्जून वेळ काढतो. म्हणजे हे इट इज अ पार्ट ऑफ माय प्रोफेशन जे मी करतो. कारण मला असं वाटतं की आपण जर मनमोकळेपणाने आयुष्य आपण नाही जगलो, आपण जर एक एक लहान सहान गोष्टी, छोटे मोमेंट्स आपल्या आयुष्यातले जे सुख देणारे असतात, त्या जर आपण मजा घेत नाही केल्या, तर त्याला जगण्याला काहीच आनंद नाही. साधारण कॉफीचा किंवा चहाचा कपसुद्धा आपण चहा पिताना, मग तो चहा पिताना जग विसरावा आणि तो चहा प्यावा. मग नंतर फोन आला की फोन नंतर उचलावा किंवा नंतर कॉल बॅक करावा. पण आपण 4-10 गोष्टींना इतक्या आपल्याला आजच्या जनरेशनला खास करून आपल्या सगळ्यांना असं आहे की आपण 4 गोष्टी एकत्र करतो. चहा पितोय, कॉल आला, कॉल उचलला, कॉल ठेवला, चहा प्यायलो, बाहेर आलं, निघालो, गाडी काढली, हे केलं, असं नाही. एक गोष्ट करतोय त्या गोष्टीकडे लक्ष द्या. जर आपण एखाद्या व्यक्तीसोबत आहोत तर त्या व्यक्तीकडे लक्ष द्या. मला या छोट्या गोष्टी मी खूप मॅटर करतात. त्यामुळे दिवाळी अशा सणाला मी हे जे 4 दिवस आहेत ते मी पुरेपूर जगून घेतो की त्याच्यानंतर परत जोमाने मला काम करायला ती शक्ती मिळेल. त्यामुळे आनंदी आहे मी, मजा येते. अजून काय बोलू? नक्कीच. बरं, तुम्हाला हा प्रश्न विचारायला आवडेल की शूटिंगच्या निमित्ताने आपण घरापासून बाहेर असतो, घरापासून लांब असतो, किती मिस करताय घरची दिवाळी आणि घरचा आईचा ओरडा की अरे बाबा तू नको करूस रे ते काम, फराळ बनवताना वगैरे, असा किती तो ओरडा किती मिस करताय? आणि आपल्या चाळीतली म्हणा किंवा आपल्या गावातली किंवा आपल्या बिल्डिंगमधली दिवाळी किती मिस करताय? मी तर मूळ कोकणातली आहे, तर तुम्हाला माहितीच असेल आमच्या इथे दिवाळी किती जोरात असते. आणि साऊथ बॉम्बेमध्ये राहणारी आहे, तिथे दिवाळी 1 महिना आधीपासून सुरुवात होते दिवाळीला. तर ऑफकोर्स बालपण मी खूप मिस करते, कारण कामामुळे दिवाळी सेलिब्रेट करायला मिळत नाही आहे. आणि घरच्यांपासून लांब आहे त्याचं दुःख आहेच, कारण आत्ता दिवाळी अशी झाली आहे ना की मॉम डॅडसोबत टाईम स्पेंड करणं हीच आमच्यासाठी दिवाळी झाली आहे. बट दिवाळीची खरी सुरुवात म्हणजे साफसफाई. तर मला कंटाळा येतो, बट ठीक आहे, मॉम डॅडसोबत टाईम स्पेंड करायला मिळतो म्हणून मला साफसफाई करायला आवडते. आधीच तू हो, म्हणजे आता शूटमधनं सगळ्यात आधी सुट्टी मागायची असेल तर सुट्टी काढली जाते ते पहिले दिवे लावण्यासाठी, नाही तर पहिले आईचं ऐकण्यासाठी आणि साफसफाई करायला. तिकडनं सुरुवात होते आणि मग ते प्रोग्रेशन त्याचं हळूहळू मजा मस्तीमध्ये येतं. त्यामुळे पण ही मजा असते प्रत्येक घरोघरी. आणि आयांचा फार मोठा रोल असतो यात, कारण त्या एनिवे 24 तास तुमचं घर काम करत असतील किंवा नसतील ते सांभाळतातच. ते बायकांचं ते वैशिष्ट्य आहे की ते मनातनं ते घर बांधून ठेवतात एकत्र. आणि वर्किंग असलो तर माझी आई वर्किंग आहे तरीसुद्धा ती या सगळ्या गोष्टींमध्ये आवर्जून लक्ष घालते. त्यामुळे मग असं होतं की प्रत्येकानेच तेवढं कॉन्ट्रीब्युशनने ते करावं. त्यामुळे मजा येते आणि एक असं वाटतं की एक परिवार म्हणून प्रत्येकजण त्याच उत्साहाने एकत्र एकमेकांना मदत करून काम करतो आहे. सणांसाठी एकत्र जवळ येत आहेत. तर यासाठीच मला वाटतं दिवाळीचं वैशिष्ट्य हेच आहे की लोकांना ते एकत्र आणतं. आणि आय थिंक दॅट इज ऑल ॲट द एंड ऑफ द डे वी वॉन्ट अँड वी लुक फॉरवर्ड. अगदीच. नाही, खरंच खूप भारी वाटते. बरं, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. एक म्हण आहे की बाबा कावळा बसल्याने फांदी तुटायला. असं कधी झालं आहे का की बाबा फटाका फोडताना वगैरे एक करायला गेलो आपण आणि काहीतरी त्याचं उलटच झालं, वेगळंच असं काय झालं, असं कधी झालं आहे का? हो, माझं झालेलं आहे. म्हणजे मी आधी एक किस्सा सांगितलेला आहे की
की लहानपणी जेव्हा फार अक्कल नसायची तेव्हा वेगवेगळे फटाके वेगवेगळ्या पद्धतीने फोडून झालेले आहेत. त्यामुळे एक रॉकेट इकडनं एक रॉकेट तिकडनं असं जवळपास जीवन मरणाचा प्रश्न आला होता. पण त्याच्यातनंच शिकलो आणि त्यामुळे मी सांगतो लोकांना की असं काही चाळे करू नका. पण लहानपणी मला वाटतं प्रत्येकाची एक आठवण आहे. आपण तीच मजा असते ते जगलेलो असतो. मग अशी तू म्हणाल तसं की आपण त्यातली सगळी अख्खी दारू काढून मग ते फटाके, तर या सगळ्या गोष्टी आपण लहानपणी आणि नंतर स्कूल डेज कॉलेज डेजमध्ये आपण केलेल्या आहेत. आजही करायला मजा येते, पण फक्त पर्यावरण बघता आपण त्या गोष्टी करत नाही अवेअरनेसमुळे, विच इज गुड. पण आय थिंक हो ते जगून झालेलं आहे आणि त्याच्या आठवणी खूप ताज्या आहेत आणि खूप सुंदर आहेत. तुझ्यासोबत कसं झालं? 2 शॉट्स जो बार असतो जे वरती जाऊन फुटतं, तर आता ते म्हणजे ते वर जाते ना, आता काय मजा, वरतीच जाणार आहे. त्यापेक्षा आपण आडवा लावून बघूया. आणि मला सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं की कम ऑन प्राप्ती, यू कॅन डू इट. मी आडवा लावला, पण तो एका माणसाच्या पायाच्या इथे आला आणि तो नाही ते शब्द बोलला होता. म्हणजे खूप प्रकार केलेत. पाऊस सरळ लावतो आपण, आडवे लावायचे, कारण बेसिक करण्यात काहीच मजा नाही आहे म्हणून. हे स्टंट्स आता ट्राय करू नका फक्त एवढं. मुळात आता फटाकेच फोडू नका. एअर पोल्युशन होतोय, नॉईज पोल्युशन होतोय. तर येस, नेचरचा विचार करा, स्वतःच्या आरोग्याचा विचार करा. आणि समजा आपण 5-6 दिवसाचे फटाके आणलेत, 10,000ची शॉपिंग केली वगैरे, आणि एक्साइटमेंटमध्ये आदल्या 2 दिवसातच फटाके संपतात. मग त्या 2-3 माळ असतात ना, तो त्याचा एक बॉम्ब फोडून असा पेटवायचा, त्यातच आनंद मिळतो. ते प्रत्येक मुलाचं होतं. मित्र बोलले की पहिल्या 2-3 दिवसामध्ये पूर्ण फटाक्याचा धूर करून टाकायचा, नंतर मग एक लवंगी काढून आपण करतोय. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास वेळेच्या भाऊ मी इकडे थांबतोय, पण तुम्हाला दोघांना माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आणि तुम्ही प्रीतम आणि अंजली म्हणून आम्हाला कलर्स मराठीवरील काव्यांजली या मालिकेत बघतातच तुम्ही, इंडिव्हिज्युअलीसुद्धा. एवढंच सांगू इच्छिते की खूप काही घडणार आहे मालिकेत पुढे. आत्ता तर असं वाटतं की सुरुवात आहे. 100 एपिसोड्सच्या वर आम्ही गेलो आहोत, पण अजून खूप बाकी आहेत असं आम्हाला वाटतं. आणि नक्की एपिसोड्स मिस करू नका, कारण एवढा ड्रामा जो आता येणार आहे तो आम्ही शूट करताना आम्ही फार एन्जॉय केलं एकमेकांना. थोडा रोमॅन्स आहे, फटाके फुटणार आहेत, कारण आता लग्न होईल की नाही हे आहे. थोडा रोमॅन्स डेव्हलप होतोय, मैत्री आहे, जवळकी आहे, आणि खूप एन्जॉय करतो मी हिच्यासोबत हे सीन शूट करायला. आता फक्त ते तुमच्यासमोर येण्याची वाट बघतोय आणि आय होप दॅट तुम्हाला सगळ्यांना ते मनापासून खूप आवडेल. आणि हो, आम्ही ह्या वर्षी दिवाळी मे बी 3 वेळा साजरी करतोय. एक सेटवर आम्ही काल शूट केलं दिवाळीचा सिक्वेन्स, आज सगळ्यांसोबत, कलर्सच्या फॅमिलीसोबत, आणि मग घरी गेल्यावर घरच्यांसोबत. दिस इयर इज अ लकी इयर. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास आपण थांबूया, आणि खरंच खूप धन्यवाद आमच्या दोघांसोबत गप्पा मारल्याबद्दल.